सो हॅलो गाईज, नमस्कार मित्रांनो. आपण सकाळच्या आता वाजलेत किती बघूया, 4:49 झालेले आहेत. आपण आता पहाटे 5 वाजता निघालेलो आहे. आज थोडासा आपल्या कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. आज आपण माझी गाडी न वापरता आपण एका फ्रेंडची गाडी घेतलेली आहे व्लॉगसाठी. सो हॅलो गाईज, मी आहे तुमचा अभिपावर ब्लॉग्स. यासाठी मी व्हिडिओच्या मध्ये आलोय की तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मी आता ज्या ट्रिपला गेलो होतो तिथे कोंडेश्वर टेम्पलला मी गेलो होतो लोकेशनला. तर माझे व्हिडिओज थोडे जास्त मोठे झाले असल्यामुळे मी हे 2 पार्ट बनवणार आहे. फर्स्ट पार्टमध्ये आपल्याला इथून म्हणजे माझ्या घरापासून ते हायवे पर्यंतचं हाफ मिडवे म्हणजे मिड हायवे पर्यंत लोकेशनच्या तिथपर्यंतचं मी पहिला पार्टमध्ये टाकणार आहे. आणि सेकंड पार्टमध्ये आपण डेस्टिनेशनला पोहोचणार आपल्या कोंडेश्वर टेम्पलला. तर असे 2 पार्ट बनवणार आहे मी. सो एवढंच सांगायचं होतं. नेक्स्ट व्लॉग पासून आपण ट्राय करू की एकच व्हिडिओमध्ये सगळं बसलं हवं असं. बिकॉज आत्ता मी सध्या बिगिनर आहे, त्यामुळे मला एवढं म्हणजे आयडिया येत नाहीये की शॉर्ट व्हिडिओमध्ये आपल्याला जास्त क्लिप्स कसे टाकता येतील. बट मी ते शिकेल थोडं थोडं हळूहळू करून आपण शिकू. एकदमच नाही येणार आपल्याला, एकदमच प्रोफेशनल लेवलला आपल्याला नाही करता येणार. त्यामुळं आपण थोडं हळूहळू करूया. आणि हा पार्ट 1 असेल आपला. पार्ट 2 मी लवकरच टाकेल. एडिटिंग चालू आहे व्हिडिओजची. पार्ट 2 आला की मी तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करेल तेव्हा. बट आता मी पार्ट 1 टाकेल, त्याच्यात डिस्क्रिप्शन मध्ये लिंक 2 नसेल. व्हिडिओ आपला अपलोड झाल्यानंतर लिंक आपल्याला दिसेल. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला प्रेम करा, लाईक करा आणि एकदम जास्तीत जास्त शेअर करा. मेरी जान, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला एक छोटंसं रिक्वेस्ट आहे, तिथं खाली आहे ना सबस्क्राईबचं बटन येत असेल, ते छोटंसं रेड कलरचं बटन क्लिक करून ग्रे कलर करा. कलरला थोडंसं जीभ हे होती. चला, तुमचा जास्त टाइम घेत नाही मी, उगाच जास्त मोठा व्हिडिओ बघेल. तुम्ही आता व्हिडिओ एन्जॉय करा. मी आता व्हिडिओ कंटिन्यू करतो. व्हिडिओच्या मध्ये आल्याबद्दल क्षमस्व, पण तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा, लाईक करा आणि शेअर करा. चलो. R15 V4 आहे आपली गाडी आपल्याकडं आज. आणि थोडंसं म्हणलं आज चेंज आपल्या व्लॉगमध्ये पण आणि व्हिडिओमध्ये पण चेंज दिसेल. सो त्यासाठी मी आज ही गाडी घेऊन आलेलो आहे तुमच्यासोबत. ज्याची गाडी तुम्हाला मागेच बसलेला आहे. आपण आता पुढे निघूयात. आपले लोकेशन थोडं सरप्राईज ठेवलेलं आहे मी. तुम्हाला तर सरप्राईज नाही राहणार, तुम्हाला आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाईल. बघू शकता तुम्ही, रोडवर कोणीच नाही आहे. 5 वाजलेत गाईज. थोडंसं कॅमेराचं स्टेबल वगैरे आहे का नाही आहे ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा गाईज. आता सध्या गोप्रो नाही आहे, फोननीच करतो आहे मी. त्यामुळं तुम्ही थोडं ॲडजस्ट करा माझ्या मित्रांनो. तुम्ही करणार ॲडजस्ट, मला माहिती आहे. तुम्ही तर माझी जानच आहेत सगळे, त्यात काय वादच नाही आहे. थोडासा आवाज इग्नोर करा, सकाळ सकाळचा आवाज आहे त्यामुळं. आता आपण चाललेलो एका मित्राला पिक करायला. ते पण येतात ते आपल्यासोबत, जे जे येतात ते. तर पिक करतो, उठवतो. आय थिंक सो झोपला असेल, अजून उठलाच नसेल. सो गाईज, आपण निघलेलो आहे आता सरळ आपण हायवेला टच होणार आहे. आणि हायवेला टच आल्यावर आपण तिकडून कंटिन्यू करू. इथं मित्राला पिकअप केलेलं आहे मी. थोडंसं आवाजाला इग्नोर करा माझ्या, त्याच्यात थोडंसं येतो आहे ग्लिच थोडासा माईकमध्ये माझ्या. बट थोडंसं ग्लिच ॲडजस्ट. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. थोडंसं ग्लिच ॲडजस्ट करा माझ्यासाठी मित्रांनो. बाकी काय नाही, तुम्ही तर माझी चितमयरी फाफा. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है, ये तोतला है. फर्स्ट ट्रिप आहे आपली आणि म्हणलं थोडंसं वेगळं करू. आपली ज्युपिटर एवढ्या लांबची ट्रिप सपोर्ट नाही करत, म्हणजे करते बट पहाटे निघायचं ठरलं आमचं. त्यामुळं मी रिस्क नाही घेतली. बिकॉज पहाटे कसं हायवेज बिझी असतात थोडेसे. सो त्यामुळं मी रिस्क नाही घ्यायची असं ठरवलं.
तर म्हणून मी माझी गाडी घरीच लावली आहे. आता माझ्यासोबत जो मित्र आहे आणि अजून 2 मित्र आहेत गाडीवर येतात ते मागून, त्यांच्यासोबत निघालो आहे मी. मित्राचीच गाडी आहे माझी, मी माझ्या भावासारखाच येतो. थोडासा आवाजाला इग्नोर करा मेरी जान. चलता है रे बब्बू, इतना चलता है की नाही. सकाळी आता आपण पहिलं पेट्रोल भरणार आहे. आता टाईम झाला आहे 5 वाजून 14 मिनटं. आपली लोकेशन जी आहे ती महादेवाचं मंदिर आहे आणि आजचा व्लॉग मराठीमध्येच होईल आणि हा व्लॉग हिंदीमध्ये पण होईल. आपलं तुम्हाला माहिती आहे आडजोड असतं या लँग्वेज, आडजोड लँग्वेज आहे आपली. त्यामुळे आता आपल्या इथं तर पेट्रोल पंप आपल्याला उघडलं भेटेल का नाही माहीत नाही. आय थिंक सो बंद आहे पेट्रोल पंप. बंद आहे का रे पेट्रोल पंप? बंद आहे गाईस पेट्रोल पंप. सो आपण आता हायवेला लागू आणि हायवेला लागूनच मग काय ते पुढं पेट्रोल पंप भेटेल आपल्याला जिथे, तिकडं थांबून आपण पेट्रोल भरून घेऊया आणि मग तसंच सरळ निघूया. आता मी आत्तापासून जिथूनच सुरुवात केली मी, तर व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल आणि मला पहिलाच व्हिडिओ खूप मोठा नको आहे. सो थोडंसं ॲडजस्ट करा गाईज. आणि मी पहिलाच व्लॉग टाकतो आहे माझा मोठा व्लॉग, त्यामुळं काही चुका असतील ते माफ करा, पण मी ते इम्प्रूव्ह करेल. बट तुम्ही थोडंसं सपोर्ट करा मला, स्टार्टिंगला सपोर्ट करा थोडंसं. मग आपण सोबत मिळून आपण फॅमिली तयार करू, आपली नवीन मोठी फॅमिली तयार करू आणि तसं आपण प्रोग्रेस करूया. तुमचं सपोर्ट असल्याशिवाय मला काय भेटणार नाही आहे गाईज. तुमचा सपोर्ट मला खूप गरजेचा आहे. माझे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व होतील तुमच्यामुळे. एवढीच माझी रिक्वेस्ट आहे गाईज, बाकी काय नाही. मेरी बापा सगळं बघायला मज्जा येते. सो R15 इज अ बेस्ट ऑप्शन फॉर मोटर व्लॉग की स्टार्टिंगसाठी. म्हणजे माझ्या फ्रेंडला पण, म्हणजे 2-3 फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडं बाईक्स होते, ते पण येत होते. बट मी जास्त जण नाही येत. ते आमच्यासोबत अजून 2च जण आहेत, ते त्यांच्या गाडीवर येतात आणि ही एक गाडी ज्याची गाडी आहे तो माझ्यासोबत आहे. आता मला ही गाडी का आवडते, ॲव्हरेजसाठी आवडते गाईज, बिकॉज ह्याचा ॲव्हरेज आपल्याला आरामशीर निघतो. 40 ते 45 ॲव्हरेज ही काढून देते आपल्याला. सो आरामात आपलं काम होऊन जातं. लॉंग ट्रिप असेल तर लॉंग ट्रिप पण होऊन जाते गाईज आरामात. आणि बाकी काय, यामा कंपनी म्हणल्यावर तुम्हाला माहितीच असेल की रिफाईंड इंजिन खूप आहे यांचं, खूप रिफाईंड इंजिन आहे, खूप स्मूथ आहे. शिवाय आपल्याला स्पोर्टी लुक पण देते R15 आणि पिकअप पण खूप मस्त आहे गाडीचं गाईज. तुम्ही बघू शकता हँडलिंग वगैरे एकदम मस्त आहे. फोकस वगैरे लाईट एकदम मस्त आहे. पुढं बघू शकता तुम्ही, दिसत असेल तुम्हाला, एकदम मस्त आहे. म्हणजे छान गाडी आहे गाईज. काय बोलू मी या गाडीबद्दल, जेवढी तारीफ करेल तेवढी कमी आहे गाईज. सो गाईज चला, मी आता हायवेला भेटतो पुढं पेट्रोल पंपावर, तिकडून मी कंटिन्यू करतो आणि तिकडून आपण जर्नी पुढं कंटिन्यू करूया. ये 3, 2, 1. सो गाईस 2 लिटर पेट्रोल आलेलं आहे आपल्या गाडीत. आता आपण निघूया. HP पेट्रोल पंपवर होतो, आता निघूया. थोडंसं हवाचा आवाज इग्नोर करा. सो गाईस आता आपण हायवेला टच करू. वेट फॉर द कार्स, लेट्स गो. सो गाईज थोडंसं स्टेबिलिटी नाही आहे कॅमेराला माझ्या या, बिकॉज आता माझा दुसरा फोन मी कॅरी नाही केलेला. थोडेसे इश्यू झाला होता त्याला
इश्यू नाही, म्हणजे मला थोडंसं स्टोरेज प्रॉब्लेम येत होता त्याच्यामध्ये, त्यामुळं मी तो फोन नाही घेतला. आता ह्याच्यात तुम्ही क्वालिटी तुम्हाला चांगलीच देईल व्हिडिओ, बट तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा गाईज. आय एम सॉरी फॉर दॅट, बट थोडंसं ॲडजस्ट करा. क्वालिटी तुम्हाला भेटेल, फक्त स्टेबिलिटी नाही भेटणार, थोडंसं व्हायब्रेशन वाटेल तुम्हाला, तर थोडंसं ॲडजस्ट करा गाईज. माझ्यासाठी तुम्ही तेवढं ॲडजस्ट करालच गाईज. आय नो तुम्ही सगळे माझी जान आहेत, माझी सगळं आहे तुम्ही. आणि आपण जी फॅमिली बनवणार आहे त्याच्यात आपण फक्त प्रेम वाटणार आहोत, बस, अजून काय नाही मेरी भापा. सो गाईज तुम्ही एन्जॉय करा. मी जास्त बडबड नाही करत, मी थोडं रायडिंग आता पहिलं तुम्ही राईड एन्जॉय करा, बिकॉज आय एम एन्जॉईंग माय राईड. वी आर ऑन हायवे ॲट 5:32 AM. सो वी विल रीच 1 hour 25 minutesचा रोड आहे. सो आपण 1 तासामध्ये पोहोचून जाऊ तिकडं. एक तास 25 मिनटं वगैरे लागतील आपल्याला, तेवढ्या मिनटात पोहोचून जाऊ. बिकॉज मॅप खूप लॉंग रूट दाखवतो आहे. आता आम्ही फर्स्ट टाईम चाललो आहे तिकडं, आम्ही तिकडे फर्स्ट टाईम चाललो आहे तिकडे, त्यामुळं आम्हाला जास्त काही माहीत नाही रोड्सचं, त्यामुळं आम्ही मॅप्स थ्रू चाललो आहे. बट जेव्हा पण तुम्ही राईडला वगैरे जात आहे आणि लोकेशन नवीन आहे तर मॅप थ्रूच जावा काहीच, आणि रस्त्यात विचारत पण जावा. लोकल लोक जे असतात ते तुम्हाला गाईड पण करतील चांगलं. आणि काहीच मला वाटलं नव्हतं सकाळ एवढे लोक असतील ऑन रोड, एवढे लोक असतील. बट खूप लोक आहेत आता, वॉकिंगसाठी आहेत, चालण्यासाठी आहेत म्हणजे, आणि जॉगिंगसाठी पण आहेत. आपण भरपूर बघू शकतो लोक कामाला चालले आहेत, बसेस चालू आहेत, पेट्रोल पंप्स चालू आहेत. म्हणजे आधीसारखं तर काही सिच्युएशन राहिलेली नाही. आता मी पळू नाही शकत जास्त. वाव फन, सो फन गाईज, सो फन. एमटी पण गेली गाईज, पण आपण नाही पळवणार गाईज. आपण राईडवर आलेलो आहे, त्यामुळं आपण एन्जॉय करणार आहे. फक्त एन्जॉय द राईड, डोंट रेस, जस्ट एन्जॉय. नाही पळवायची गाडी, मला काय करणार आहे गाडी पळवून. पण मी थोडंसं लेट पोचेल, काय होणार आहे अजून, जास्तीत जास्त लेट जाईल मी. मला काय, मला राईड एन्जॉय करायची, सो मी एन्जॉय करणारच आहे ती. आता आपल्याला सरळ 5 किलोमीटर सरळच आहे नुसतं. मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे हा, ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस वे. इथून आपण सरळ जाणार आहोत, आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसूनच जाईल की आपण कुठल्या लोकेशनला जाणार आहोत. सो तुम्ही ते गुगल मॅप्स किंवा ॲपल मॅप्स त्याच्यावर तुम्ही टाकू शकता. त्याच्यावर तुम्हाला नेम टाकलं की दिसून जाईल, किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईल मॅपची. तुम्ही पण एकदाच व्हिजिट करा जाऊन, बिकॉज मी खूप म्हणजे रिव्ह्यूज वाचले त्याच्यावरती, रिसर्च केला त्या लोकेशनवरती, आणि मग फायनल डिसिजन घेतला आहे तिकडं जायचा. सो मला तर नाही वाटत की माझं जे डिसिजन आहे तो फेल होईल. सो जाऊन बघूया आता आपण. सध्या पुण्यात तर पाऊस तर आत्ता पिंपरी चिंचवडमध्ये 2 दिवस झाला नाहीच आहे, पण सांगू नाही शकत, कधीही पडू शकतो पाऊस. त्यामुळं आपण रिस्क नाही घ्यायची. त्यामुळं मी रेनकोट वगैरे सगळं घेतलेलं आहे, आणि थोडंसं भिजता आलं तर भिजूया पण, बिकॉज आत्ता नाही तर मग कधी भिजणार आपण, आहे का नाही गाईज. सो थोडं एन्जॉयमेंट पण पाहिजे ना लाईफमध्ये गाईज. त्यामुळे तुम्ही पण एन्जॉय करा. तुमच्या मनात जे काय आहे ते करा तुम्ही. माझ्या मनात जे काय आहे ते मी करतो आहे आत्ता, बिकॉज माझं ड्रीम आहे की मला फक्त मोठं व्लॉगिंग नाही करायची, मला गेमिंग्स करायचे आहेत, मला ट्रॅव्हलिंग करायचं आहे. म्हणजे फक्त बाईकसाठी नाही, कार्स पण मला कार्सचा मला खूप शौक आहे गाईज. कार्समध्ये पण भरपूर मला व्लॉग्स बनवायचे आहेत. बट आत्ता सध्या अजून आपल्याला ती सिच्युएशन नाही आहे. अजून आपल्याला ग्रोथ करायची आहे आपली, आणि ग्रोथ होईल आपली, आय नो. बिकॉज
नवीन स्टार्टिंग जे बिगिनर्स असतात ना यूट्यूबर्स, मोटो ब्लॉगर्स, त्यांना एवढी आयडिया नसती, ते चुकांमधूनच शिकतात. सो आपण जेवढं चुका करू त्यातून शिकू आणि आपण तसं प्लस आपल्यामध्ये प्लस पॉईंट्स आणूयात. सो आत्ता काहीच मी एकदम नॉर्मल स्पीड नाही, 5th गिअरवरती 40, 50, 60 तेवढ्यानेच जातो आहे. रोड पूर्ण मोकळा आहे, पळवायला मला भरपूर भेटेल, बट मला पळवायची नाही आहे बिकॉज मला एन्जॉय करायचं आहे. आणि गाईज कसं आहे की आता मी तुम्हाला फुकटचं ज्ञान देईल असं वाटेल, बट गाईज गाडी खरंच पळवू नका गाईज. म्हणजे काही नाही आहे पळवण्यामध्ये, तुम्ही जी गाडी एन्जॉय करून चालवाल ना त्यात जे काय भेटेल ना तुम्हाला, तुम्ही पळवू नका गाईज. आणि नेहमी सेफ्टी गिअर्स वापरा, हँडग्लोव्ज वापरा. सध्या तरी माझ्याकडे नाही आहेत हँडग्लोव्ज, बट तुम्ही हँडग्लोव्ज वापरा. शूज चांगले स्पोर्ट्स शूज वापरा आणि हेल्मेट चांगल्या क्वालिटीचं वापरा गाईज. तुम्ही हेल्मेट एकदम स्वस्तामध्ये बघता, स्वस्त हेल्मेट घेता, बट त्याचा काय फायदा नसतो. बट चांगल्या क्वालिटीचं हेल्मेट घ्या गाईज, आपला जीव आहे तो. हेल्मेट वगैरे चांगला घ्या, थोडंसं खर्च करा. आता बजेट होत नसेल तर थोडंसं थांबा. तुम्ही ब्लॉग्स करायचे असतील तुम्हाला तर थोडंसं थांबा. हेल्मेट वगैरे सगळं सेफ्टी गिअर्स आधी घ्या. कॅमेरा नसला तरी चालेल, सेफ्टी गिअर्स आधी घ्या, मग तुम्ही मोटर ब्लॉग करा. वाटल्यास तर तुम्ही फोनवर करा, बिकॉज मी पण आत्ता आहे ना माझ्या नॉर्मल फोनमध्येच करतो आहे. मी ब्रँडिंगचं नेम नाही सांगू शकत, मी आत्ता माझ्या नॉर्मल फोनमध्येच करतो आहे. तर माझा मित्र मागं बसलेला आहे, तो त्याला मी म्हणजे असं काही बोललेलो नाही की व्लॉगमध्ये बोलू नको वगैरे, बट शांत बसला आहे तो बिकॉज पहाट आहे, तर थोडेसे झोपेत आहेत अजून आमचे मित्र साहेब. सो बघूयात. ये तो वही था ना पीछे था आपने, हाँ ये तो वही था ना, आप भी पीछे गया आपने, इतना फास्ट आ गया है. उसको कॉम्प्लेक्स आया लगता है मेरे को. सगळं जाऊन द्या गाईज, त्याला जाऊ द्या, पुढे जायचं. तो जिंकला बाबा, आम्ही हारलो, आम्ही हार मानली. शेवटी आम्ही बॅनदिल की फॅमिलीमधले आहोत. बॅनदिल कीच काय बोलतंय, माझी जीप पण जड झाली कर्नू दादासारखी. कर्नू दादा तू व्लॉग बघशील तर शिवाय नको देऊ मला, सॉरी. ये क्या है? पण कर्नू दादा तुझ्यावर पण लय प्रेम. आणि ज्यांना माहिती बांधील की फॅमिली, श्रीमान फॅमिली, श्रीमान फॅमिली बोलायची गरज नाही. बांधील की फॅमिली म्हणलं की सगळ्यांना कळून जातं की श्रीमान दादाचा माणूस आहे. गाईज मी हे सगळं जे काही करतोय ना हे फक्त त्या माणसामुळं करतोय. आणि तुम्हाला खोटं वाटेल गाईज, मी जवळजवळ 4 वर्ष झाली मी बघतोय दादाला आणि खूप फेजेस आले माझ्या लाईफमध्ये. 10th बघतोय मी त्याला, 10th आय थिंक 10th नाही 9th पासून बघतोय मी दादाला. खूप फेजेस आले माझ्या लाईफमध्ये, खूप प्रॉब्लेम्स आले गाईज. बट कसं व्हायचं ना की ॲट लास्ट रात्रीचा मला त्रास व्हायचा ना, तर तेव्हा मला तो माणूस लाईव्ह असायचा आणि तो हसवायचा मला. सो मला त्या दादाला म्हणजे गुरुच आहे तो माझ्या एक प्रकारचा, आणि माझा एकदम खास मित्र, गुरु, साथीदार आणि देव. माझ्यासाठी तर देवच आहे तो, बिकॉज दादामुळं आज मी ड्रीम बघायला शिकलो आहे. आणि 0मधून काहीतरी हासिल करायचे मोटिवेशन मला तोच देतो. सो त्यामुळे आहे ना गाईज मला त्या दादाला खूप थँक्यू बोलायचं आहे. मला जेव्हा पण त्याला भेटायला चान्स भेटेल मी रडणार गाईज, मला माहिती मी रडणार. त्याला जेव्हा पण भेटेल तेव्हा त्याला मी हक करणार आणि त्याला मी सांगणार की दादा तुझ्यामुळं आज मी माझं ड्रीम जे आहे ते ॲटलिस्ट ट्राय करतो आहे की स्वतःच्या कष्टावरती मोठं व्हावं, आणि त्यालाच बघून हे सगळं करतो आहे मी गाईज. सो तुमचा सपोर्ट हवा आहे मला. हा एवढं फक्त माझे जे वर्ड्स आहेत ना त्यासाठी दादासाठी ते दादापर्यंत पोचवा. फक्त दादाला मेन्शन करा, थोडंसं जमत असेल तर करा गाईज, फोर्स नाही करत आहे मी, बट प्लीज फक्त हा व्हिडिओ दादापर्यंत पोचवा. कारण मला आहे ना खरंच त्या दादाशी बोलावं वाटतं, मला खूप
म्हणजे सांगावं वाटतं. आणि असं नाही आहे की मला फेम वगैरेसाठी हवं आहे, हे मी माझ्या स्वतःच्या इच्छावासाठी करतो आहे. आणि खूप इयर्स झाले की मला मोठं व्लॉगर व्हायचं आहे, गेमर व्हायचं आहे. आता सून मी गेमिंग चॅनल पण ओपन करणार आहे गाईज. या चॅनलवर तुम्ही जसं प्रेम देता मला त्या चॅनलवरही प्रेम द्या. शेवटी बांधिलकी आहे गाईज, बांधिलकी आहे गाईज. सो प्लीज आपण सपोर्ट करा मला, आपण मराठी माणसांना सपोर्ट करूया. सो गाईज तुम्हाला फॉग दिसतोय का नाही रोडवर मला माहीत नाही, पण फॉग भरपूर आहे रोडवर. खूप छान फील येतो आहे मला. मी काय बोलू काय नको मला कळत नाही आहे, बट आय एम लव्हिंग दिस. गाईज तुम्हाला आयुष्यात कधी टेन्शन असेल ना तर तुम्ही एकदा राईडला निघा गाईज, एकदा राईडला निघा. गाडी घ्या, हेल्मेट घ्या, सेफ्टी गिअर्स घ्या आणि राईडला निघा गाईज. बस हेडफोन्स लावा, एका कानातच लावा गाईज, दोन्ही कानात लावू नका, कारण की आपल्याला हॉर्न्स पण ऐकू आले पाहिजे मागच्यांचे. सो एकदा राईडला निघा, तुम्ही बघा कसं वाटतंय, फील कसं येतं. सकाळचं उठा, जावा बाहेर, निघा तुम्ही गाईज. आत्ता नाही निघला तर कधी निघणार गाईज तुम्ही? आत्ता निघा तुम्ही गाईज. मी पण आता निघालो. मी माझी गाडी सपोर्ट करत नव्हती, बट मी मित्राची गाडी घेऊन आलो, मित्राला पण सोबत घेऊन आलो. बट तुम्ही निघा गाईज, काहीतरी हवं आहे आपल्या लाईफमध्ये. एन्जॉय करा, एन्जॉयसोबत तुम्ही एज्युकेशन पण करा गाईज, कारण की ते पण इम्पॉर्टंट आहे. बट एन्जॉय पण करा गाईज, बिकॉज प्रॉब्लेम्स आणि लाईफमधले जे काय प्रॉब्लेम्स, अँक्झायटी, डिप्रेशन जे काय असेल ना, तुम्ही फक्त एकदा गाडी हातात घ्या तुमची आणि निघा भाई. आणि मित्रांना घेऊन निघा. नाही तुमचे सगळे प्रॉब्लेम्स एका सेकंदात गायब झाले ना, बस तुम्ही फक्त